नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे संडे आणि संडे स्पेशल नाश्त्याचं चालू आहे. तुम्हाला दाखवतो काय चालू आहे ते. आज मस्त गेम खेळणार आहे मी घरच्यांसोबत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हालाही कळेल काय गेम आहे ते. स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता बघूयात काय संडेची तयारी चालू आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे जिकडे तिकडे सगळीकडे पसार आहे. ताई बनवते बटाट्याची भाजी आणि बनवायचं आहे काय, डोसा. इडली डोसा आहे. ओके. हे बघा, दादा उठलेला नाही आणखी आणि इथं यांचं चालू आहे भाजी नीट करतायत. पप्पांची बाहेर दाढी चालू आहे. दीदी इथं आहे काही काम करते. तर मी आत्ता उठलो आहे, म्हणजे 10 वाजले होते मला उठायला. मी लेट उठलो थोडासा. तर आत्ता मी होतो फ्रेश आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणलेला गेम खेळणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला आता मी फ्रेश वगैरे होतो, मग आपण गेम खेळूया. तर मित्रांनो, मी झालेलो आहे फ्रेश आणि आता मम्मी बनवते नाश्त्याला. चला दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, डोसा चहा बनतो. इकडे चटणी आणि ही आहे भाजी बटाट्याची. यस, डोशासोबत खाण्यासाठी. हे बटर आहे ना. हां, हे बटर आहे डोशाला लावायचं. आणि हे आहे पीठ, बॅटर म्हणजे हा ते डोशाचं बॅटर. हां, डोशाचं बॅटर बोलतात. फर्स्ट टाइम मी ऐकले. हे आम्ही घरीच बनवतो, बाहेरून वगैरे आम्ही खात नाही. बाहेर वगैरे घरीच बनवतो संडेला. दीदी वगैरे प्लॅनिंग करते कधी कधी. माझ्या दीदीला येतं सगळं बनवायला. शेफ आमच्या घरातली दीदी. आता मम्मी पण शिकली आहे, मम्मी पण करते. हे बघा, आणि आता वाजलेले आहेत तर आता वाजलेले आहेत मित्रांनो 12:10 झालेले आहेत. आणि आज संडेमुळे सगळे लेट उठतात, म्हणजे मम्मी पप्पा वगैरे उठतात लवकर, बट आम्हाला उठायला लेट होतो. मला उठायला 10 सव्वा 10 वाजले होते. आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग आत्ता घरात चालू आहे आमच्या नाश्ता बनवायला 12:10 संडे स्पेशल. तर तुम्हाला म्हणलेलो जो गेम आहे, म्हणजे जे आहे तुम्हाला जो म्हणलेलो मी गेम आहे तो खेळायचा आहे आपल्याला. थोडंसं सगळे फ्री झाल्यावरती खेळायचं आहे. तर तुम्हाला दाखवेलच काय आहे काय नाही ते. तर मित्रांनो, आपण आता शूट करत आहोत दादाचं जे आमचं दुसरं चॅनल आहे टॉप तंत्र म्हणून. त्या चॅनलसाठी आम्ही प्रोडक्ट अनबॉक्सिंग करतोय. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि आजचा जो व्हिडिओ एडिट जेव्हा पण होईल उद्या किंवा आज किंवा उद्या, त्या व्हिडिओची लिंक पण मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. तर चला आता शूट करूयात. आपण दादाचे प्रोडक्ट शो करतोय त्याचं. रेडी? चलो, यस, स्टार्ट. तो दोस्तों, इसकी बिल्ड क्वालिटी के बारे में बात करते हैं. तो ये मटेरियल एल्यूमिनियम लगा सॉरी रीटेक. तिकडे दीदी दिसणार ना झोपलेली. थोडं झूम कर, मग थोडं झूम कर ना. मग झूम कर थोडं, चालतंय. मला फक्त तोंड आणि हे दिसलं बस. तोंड म्हणजे एवढा पोर्शन दिसला तरी ठीक आहे, समज गया. पण तुझं तोंड कट होतं थोडंसं. तोंड पूर्ण कट नाही करायचं.
तो दोस्तों अब इसके बिल्ड क्वालिटी के बारे में सॉरी बहुत पंबल होता है भाई, क्या करें. तर मित्रांनो, आपली जे आमचं टॉक तंत्र म्हणून जे चॅनल आहे त्याची शूटिंग करून झालेली आहे. आणि आत्ता मी तुम्हाला म्हणलेलो गेम खेळायचं सकाळी. तर मी आत्ता गेम असा आहे की मी माझ्या बर्थडेबद्दल सगळ्यांना प्रश्न विचारणार की माझी बर्थडे डेट काय आहे, माझं आवडतीचं म्हणजे माझं आवडचं खाण्याची वस्तू, खाण्याची गोष्ट किंवा कपड्यामध्ये असेल, कलरमध्ये असेल. तर मी प्रश्न विचारणार आहे असे. तर बघूयात कोण कोण उत्तर बरोबर देते, कोण कोण चुकीचं देते. चला स्टार्ट करूयात. जाऊयात आपण पहिलं प्रश्न विचारूयात. तर हे बघा इथं बसला आहे दादा. पहिला प्रश्न दादाला विचारूयात. यस, हे माझी बर्थडे डेट काय आहे बरं? गुड क्वेश्चन, यू आर अ गुड क्वेश्चन. यू आर अ गुड क्वेश्चन. बर्थडे डेट बताओ क्या? हां 27 सप्टेंबर हां 2002. हां ओके. मला सगळ्यात खायची वस्तू काय आहे माझी आवडती? चटणी. नाही सिरियसली सांगतोय, चटणी संपवतोच ना ठ्याचा. चटणी सोडून रे दुसरं भाकर म्हणजे कशामध्ये सांग ना, स्वीट मध्ये किंवा भाजी. ठीक आहे चल. नॉनव्हेजमध्ये चिकन, मटन. ते तर तर मग त्याच्यामध्ये भाजी का बिर्याणी असं काय? भाजी आणि बिर्याणी. बरोबर आहे. दोन्ही आवडतं मला. ओके ठीक आहे. माझा फेवरेट कलर माहिती आहे का? कलर फेवरेट? हां नाही. हो. काय? ब्लॅक. कशावर ना? असंच. गलत जवाब. व्हाईट. नो, मलाच माहित नाही माझा फेवरेट कलर. आजपासून ब्लॅक ठेव. ओके चलो थँक्यू. वेलकम. अजून विचार ना. काय विचारू? तुझ्या मनावर विचार. ओके नाही विचारलं ना. फेवरेट कलर विचारला. बरं फेवरेट फूड. बरं फेवरेट फूड कोणतं आहे माझं? सांगितलं ना, नॉनव्हेज चिकन. बरं फेवरेट फ्रूट? कुठलंच नाही. नाही काय खाते सांगतो. फ्रूट मध्ये तर तू काहीच काहीच खात नाही. खातोय ना, मला आवडतंय ना एक. ऍपल. पेरू तर खात नाहीस तू. पपई खात नाही, सीताफळ खात नाही. ओके ठीक आहे. चुकीचा शब्द आहे हा. मला जास्त चुकीचा आन्सर आहे हे. मला जास्त सगळ्यात खायला आवडतं ह्याच्यामध्ये अंगूर, ग्रेप्स. कधी खाल्लेस? लय दिवस झाला खाऊन त्याला. नाही माझे फेवरेट अंगूर आहेत. ग्रेप्स आवडतात मला. येस ओके चलो थँक्यू. 2 क्वेश्चन चुकीचा आन्सर दिलेस तू. कोणते? कलरचे. कलर आहे का तुझा फेवरेट? नाही हे चुकीचे म्हणताय ना, त्यालाच माहित नाही color कुठला आवडतोय तो. हा ठीक आहे जाऊ दे चला. माफ किया. आता विचारूयात आपण बायला. एक मार्क. बायला माहिती आहे. बाय माझी जन्मतारीख काय आहे माहिती आहे का? तरी काही माहिती आहे का? आयडिया काय कोणत्या दिवशी असते काय? काय तर माझी सगळ्यात वाईट हॅबिट कोणती आहे? जेवताना मोबाईल यूज करणं. दुसरी? ओली टॉवल हँगरला अडकून ठेवणं, वाळू न घालणं. परत फोनवरती कंटिन्यू बोलत राहणं. खूप सारे आहेत. असं बोलायचं, थांबायचं आणि मग परत चालू लगेच असं. आणखी भरपूर सारे आहेत. लिस्ट सांग की मग. सांग तू इम्प्रूव्ह करता येते स्वतःमध्ये. काय करत नाही, एवढा दिवस केलं नाही, आता काय करणार आहे? तो बिनधास्त सांग, मी डिलीट करतो. नको विचारू मग. नाही करत. सांग. अजून काय? ओके. आणि गुड हॅबिट्स? गुड हॅबिट्स
आठवत नाहीये. काय काम करताय ना शून्य हा, हा. काम करताय सांगितलेलं काम ते पण खूप वेळा ना. हा, बाहेर जाऊन काम करायचं असलं की पटकन पळते, गाडीवर वगैरे बाहेरच्या गोष्टी करायच्या असलं की. घरातलं काम का नाही खूप आरडायला लागते तेव्हा करते. हा, जसं की आता त्याला सांगितलं मी की काय कर चहा बनव, नाही बनव. आणि त्याला सांगितलं की जा बाहेरून मला मेडिकल मधून शॅम्पू आणून दे किंवा इकडे जा तिकडे जा की मग लगेच पळणार पटकन. हा, आणि ती गोष्ट घेऊन येणार. करतोय ते इम्पॉर्टंट आहे ना. उद्यापासून सांग बाहेर जायचं, मग करतो का बघ. करशील ना, नाही करत करशील ना. ठीक आहे, जाऊ दे चला आता. तर आता मम्मीला विचारूयात माझ्या लहानपणीचा जी टी व्ही ह्याच्यावरती न्यूज होती पेपरवरती ती त्याच्या मागची पूर्ण स्टोरी सांग मम्मी. अरे तू जन्मालाच त्यावेळेला काहीतरी होतं ते हाका मारीचं ती दरवाजा उघडीत नव्हते भ्यायचे लोक. आणि रात्रीच्याला मला दवाखान्यात घेऊन गेले ट्रक मध्ये आणि उतरून गेले सिस्टरला उठवाय. ती उठलीच नाही लवकर. आणि मी तर तू जन्मालाच गाडीतच. हा, आणि मग जन्मालाच नंतर आली उशिरा ती सिस्टर. आणि मग नंतर काय केलं, तिथं तुझ्या पप्पाच्या ओळखीचे सगळे होते ना, मग त्यांना काय केलं डायरेक्ट न्यूजच छापली पेपरलाच. हेल्प नाही केली म्हणून वेळ लावला ना, आली नाही ती सिस्टर, ही उघडला नाही दरवाजा. हा, कारण त्यावेळेला भ्यायचे लोक ती हाकामारी काहीतरी होता त्याचं ती ही, त्याच्यामुळं लोक उघडीत नव्हते दरवाजे. हा, त्याच्यामुळं न्यूज छापली होती. ओके चालेल. आता तो ट्रकच्या त्या ह्याच्यातच जन्माला होता कॅबिन मध्ये. नंबर पण माहिती आहे मला. कॅबिन मध्ये 7211. त्याच्यानंतर मी त्या ट्रक मध्ये खेळायचो. आणि लय वेळ पण नव्हता रे झाला. नाही सिरियसली खेळायचो मम्मी. लय वेळ पण नव्हता झाला. 12 वाजले असते लागत. 12च्या अगोदर 12 पण नव्हते वाजले. लवकरच गेला तरी उघडीला आलेच नाहीत लवकर. मी तिथंच बेशुद्ध पडले गाडीत. आणि मी बेशुद्ध पडले मग नंतर. आणि तुला सुसू आली तेव्हा. आई घेऊन उतरली आणि कुणीच नाही. मी पडले अशी त्या ह्याच्यात सोप्या ह्याच्यावर शिटावर. नाही 2 वर्षानं आदिरा एवढा. हा आता कसं असं 2 वर्षाचं 2-2.5 वर्षाच्या 2 वर्ष. हो आदिरा सारखा जरा म्हणजे डायपर नव्हतं घरात. त्यावेळेस डायपरच नव्हते. आम्हाला माहितीच नव्हतं डायपर म्हणजे काय होते. तिकडे गावाकडे नव्हते, काहीच माहित नव्हतं आम्हाला डायपर म्हणजे. कोणीच नव्हते म्हणजे डायपर माहितीच नव्हत्याच तेव्हा. डायपर हा प्रकारच नव्हता. साडीचे असल्या साड्याचे बाळ होते. आणि ते म्हणायचे त्याला कुंच्या होत्या कसल्या कुंच्या. आत्याला पण येत होती शिवाय कुंची. आणि हाकामारीला रिटर्न पाठवण्यासाठी ना दरवाज्यावरती अशा फुल्या मारित होत्या. मला छान आठवतंय. फोडू घ्यायची. मला भुंगा चावलेला सुद्धा आठवतंय. विचार कर मग. भुंगा चावलेला त्याच्या अगोदर चावला होता मला. घर बांधताना पासून छोटा होतास तू, कसं आठवत? मला सगळं आठवतंय. भुंगा मोठा असता. तू काय पिछले जन्म का भी मजाक करायची. सपने आते हैं क्या तेरे को? सपने आते हैं तेरे को? मला लहानपणीच आठवतंय. पण म्हणजे एकदम लहानपणी मला भुंगा चावलेला आणि हाकामारीचा इन्सिडेंट आठवतंय. परत 2012 मध्ये पृथ्वी संपणार नष्ट होणार असं नाही का तर मग लोक म्हणत होते काय खायचे खाऊन खावा खाऊन सिरियसली मी भट्टीवर जायचं म्हणलं चला खाऊन घेऊ खावा. सिरियसली सांगते खोटं नाही सांगते. सिरियस नव्हतं काय असं म्हणजे ठीक आहे म्हणलं चला आता. ओके चला आता मोठ्याला एक प्रश्न विचारूयात. माझं एज किती आहे म्हणजे माझं वय किती आहे मोठे? गुड क्वेश्चन. युअर गुड क्वेश्चन. तुला किती वाटतं ह्याचं किती वय आहे? याची दाढी बघून
केस बघून तुला तुला किती वाटतंय तू आता लहानपणापासून बघतीस नाही किती वाटतंय वय याचं मला होय कधी जन्माला 22 तरी असेल 22 हा, जवळ गेली जवळ गेले जवळ गेले 24 वर्ष आहे आता. 23 रनिंग आहे 23 चालू आहे आता ह्याला. 23 चा नाही. 23 काय ला फरक निघेल. पडलाय का एका हा, बरोबर वर्षानं ना मग, बरोबर. 7 करोड 7 करोड. तेव्हा 19-20 ते का वय फरक आहे? वयाचं. हा. तर मित्रांनो माझे सर्वांना प्रश्न विचारून झालेले आहेत. तर असे सगळे आहेत माझ्याबद्दल माझ्या गुड हॅबिट्स बॅड हॅबिट्स. माझ्या जन्मदिवसाचा पण किस्सा मस्त होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.